सगळ्यांना नमस्कार. मी अभयसिंह हुले पाटील, सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हुले कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड. हुले कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड एक पॅन इंडिया कंपनी आहे. आम्ही कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहोत. त्यासोबतच भारतवर्षमध्ये आम्ही टोल ऑपरेशन्स करत आहोत. सध्याला माझे 42 टोल चालू आहेत काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत. माझी A to Z कम्प्लिटली फुली प्रोफेशनल आणि क्वालिफाईड टीम आहे. आता ह्या संदर्भात आपण ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे बेलसर टोल प्लाझावरती, यात बरेच काही अनेक मुद्दे आहेत ते मला मांडायचे आहेत. त्यांची एक सुरुवात मी अशी करतो की जुनी एजन्सी जी आलेली होती 1 महिन्यापूर्वी, त्यांनी काय ऑपरेशन्स केले किंवा त्यांच्या काय कारणास्पायी त्यांना टर्मिनेट केलं गेलं आहे NHAI कडनं, त्याची काय आम्हाला जास्त कल्पना नाही. आमची नवीन अपॉइंटमेंट केलेली आहे आमच्या बिडिंगनुसार NHAI ने, जे आम्ही आज 2 जून सकाळी 8 वाजेपासून आम्ही हा प्लाझा टेक ओव्हर केलेला आहे. ह्या प्लाझावरती मी 60 ते 70 माझे फुली प्रोफेशनल क्वालिफाईड लेबर डिपार्टमेंट मध्ये रजिस्टर्ड एम्प्लॉईज इथे दाखल केलेले आहेत. 22 नवीन CCTV कॅमेराज मी ह्या प्लाझावरती बसवत आहे. प्लस ऑटोमेटेड डिजिटाइज सिस्टम फॉर HSRP ट्रॅकिंग आणि MIS रिपोर्ट जनरेशन सिस्टम पण इथे ऍक्टिव्हेट केलेली आहे. ह्यानुसार जी सगळ्यात मोठी समस्या होती ट्रॅफिक वाहतूक कोंडीची, ती आता लवकरात लवकर संपवली जाईल, कारण की आम्ही सिस्टीम्स त्या पद्धतीने इकडे आणलेले आहेत. प्लस सगळे प्रत्येक बूथवर 4 ते 5 माणसं अवेलेबल राहतील, जे करून जे काय अडचणी येत आहेत फास्टॅग रिडिंगला किंवा ट्रॅफिक प्रॉब्लेम्सला ते सॉल्व्ह करण्यात येतील. हा झाला एक मुद्दा. दुसरा विषय आहे जो टोलसाठी. ह्या 50 किलोमीटरचं जे नॅशनल हायवेने काम केलेलं आहे त्यासाठी 105 रुपये हा टोल लावलेला आहे सिंगल जर्नीला, आणि रिटर्न जर्नीसाठी 155 रुपयेचा हा रेट आहे. जो दिवे घाटचा घाट सेक्शन आहे त्यासाठी हा टोल लागू नाही. ज्या नागरिकांच्या सगळ्या इतक्या समस्या आहेत की जर रस्त्याचं कामच पूर्ण नाही तर टोल कसा लावला. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही खूप इंटरनॅशनली इस्टॅब्लिश्ड कॉर्पोरेशन आहे. ही अन्याय करणार नाही भारतीय लोकांसोबत किंवा कुठल्याही नागरिक सोबत. जे काय टोल रेट जे ठरलेले असतात ते गणित एक मॅट्रिक्सच्या हिशोबानेच ठरवून केलेले असतात. उद्या जेव्हा दिवे घाटचा अख्खा सेक्शन कम्प्लीट होईल किंवा जो पुढे जे आपल्या जेजुरीच्या पुढे लोणंद सेक्शनला जो रस्ता जातो तो कम्प्लीट जेव्हा होईल त्यानंतर एक वेगळा रेट ऍप्लिकेबल आहे. आता तुम्ही जे 50 ते 52 किलोमीटर वापरताय त्यासाठीच तुम्हाला टोल लागू आहे. दुसरा एक विषय नागरिकांचा बराच आहे की शेजारचे पाजारचे अवतीभवती पुणे जिल्ह्यातले बाकीचे टोल आहेत तिथे टोल माफी आहे. हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या की हे टोल जे आहेत ते BOT टोल आहेत, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर. हे कॉर्पोरेट कंपनीजनी पदरच्या स्वतःच्या पैशांनी टोल बांधून त्यांचे 25 ते 30 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तो वसुलीचा पिरियड आणि वसुलीची सिस्टीम त्यांची वेगळी आहे. हा जो बेलसर फी प्लाझा आहे हा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पब्लिक फंड्सनी बांधलेला आहे, आणि इथे जी एजन्सी आहे ती फक्त एक इंटरमिडिएटरी कॉर्पोरेशन म्हणून अपॉइंट केलेली आहे. सो त्यामुळे इथे हे टोल आणि फीजचा जो सिस्टम आहे तो लागू केला आहे. बाकी 2 जे मुद्दे आहेत त्यात जे लोकलचे नागरिक आहेत 20 किलोमीटर ह्या टोलच्या जंक्शन पासून जिथे कुठे तुमचं घर असेल किंवा तुमची RC कार्ड असेल किंवा त्या संदर्भात तुमचं जे पिन पॉइंट असेल त्या 20 किलोमीटरच्या अंतर्गत तुम्हाला फक्त 12 रुपये प्रतिदिनचा एक लोकल बेनिफिट पास हा भेटला जाईल. आणि जरी आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं, जे जेजुरी ते सासवडचं जे अंतर आहे 5 ते 6 किलोमीटर, आता बरेच काही नागरिक आहेत माझे मित्र आहेत ह्या परिसरातले, ते पण मला म्हणतात की 7-8 वेळा आपण पुढे मागे येतो आणि इतका टोल देण्यात काय आपल्याला हे योग्य नाही. तर ते सुद्धा जे तुमच्या दिवसाच्या 7-8 ट्रिप आहेत ते फक्त 12 रुपये हे फक्त एक चहाची किंमत किंवा तुम्ही आपल्या मना किंवा मित्राला पाणी बॉटल देणे किंवा आपला एक डे टू डे मधला एक बेसिक खर्च आहे. आणि आम्ही यात आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आदरणीय नितीन गडकरी साहेबांचा 100% समर्थन करतो की देशाच्या विकासासाठी जेव्हा काही फॅसिलिटीज बांधल्या जातात त्याचा एक छोटासा आपण ॲज अ नागरिक म्हणून एक त्याचा छोटासा एक फीस हे देशाला पण ते झालं पाहिजे. त्यामुळे जेव्हा देश आपला पुढे जाणार आणि चालणार. बाकी जे बाहेरचे नागरिक आहेत पुणे शहर जिल्ह्यातले किंवा पुणे शहरातले किंवा इतर जिल्ह्यातले, त्यांच्यासाठी अॅन्युअल पासची सुविधा आहे. ही 3075 रुपयेची वार्षिक अॅन्युअल पास सुविधा आहे जी 200 ट्रिपसाठी लागू आहे, जी फक्त 15 ते 15.5 रुपये पर ट्रिप पडते. बट जो सगळ्यात आपला जो मेन मुद्दा जो मी सांगितला तो आपल्या मंथली पाससाठी, ते जे 20 किलोमीटरचे यासाठी फक्त 12 रुपये प्रतिदिनचा हा रेट लागू होतो. हे ह्या संदर्भाने आम्ही आता आजपासून 8 सकाळी 8 वाजता प्लाझा चालू केला आहे आणि
खूप स्मूथली ऑपरेशन चालत आहेत. पॉझिटिव्ह फीडबॅक आलेला आहे, नागरिकांचं पण आम्हाला समर्थन आहे. आता लगभग 3.5 तास झालेत आणि ऑलरेडी आम्ही 220 मंथली पास इश्यू पण केलेले आहेत. तर स्थानिक शेतकऱ्यांचे आहेत, म्हणजे जमिनी भूसंपादन झालेले आहेत, तर त्यांची अशी मागणी की आम्ही आमच्या जमिनी आमच्या गेल्या तर आम्ही टोल का पाडायचा, आम्ही जमिनी दिल्या सरकारला तर त्याचा आम्ही टोल का पाडायचा. याआधी आम्हाला संघर्ष पाहायला मिळाला होता. संघर्ष पाहायला मिळत आहे याबाबत. आणि शेतकऱ्यांना इथून 20 ते 25 वेळा इथून येणं जाणं करायला लागतं त्या तालुक्यातून. त्या संदर्भात आपली भूमिका काय भूमिका असेल? आहे. आता भूमी संपादनचा जो विषय आहे तो ते जो ज्यांनी रस्ता बांधलाय कॉन्ट्रॅक्टर हा त्यांच्या ह्याच्यात असतो, पण त्यांच्यासाठी मी उत्तर देऊ शकतो. त्या अगोदरचं जर 2 लाख होते तर ते काम झालं जे आधार कार्ड आम्ही शेतकऱ्यांना दाखवून ते पास आणि स्थानिक नागरिकांना तालुक्यातील हा. आम्ही त्यांना सोडणार आहे, तर ते आधार कार्ड दाखवून ते सोडत होते. जी आधीची एजन्सी होती, हम्म. या आधीची एजन्सी कशी ऑपरेट करत होती, त्यांचे काय प्रोटोकॉल होते किंवा काय ड्यू डिलिजन्स होता त्याबाबत त्याबद्दल बराच संघर्ष झाला होता. मी माहिती नाही देऊ शकत. पण मी जे आमची कंपनी करू शकते हे सांगतो. आमची कंपनी पॅन इंडिया कंपनी आहे. आम्ही सगळे ड्यू डिलिजन्स प्रोटोकॉलनेच पालन करणारे आहेत आणि त्या हिशोबाने जो सरकारी नियम आहे मंथली पासचा तोच 20 किलोमीटरचा. आणि जे नागरिकांचा विषय आहे की ज्यांची जागा गेलेली आहे, मी सुद्धा शेतकरी घरातलाच आहे, माझे वडील अजून सुद्धा म्हणजे आम्ही अजून सुद्धा चांगली शेती करतो जरी कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये असो तरी. तर ती जी जागा गेलेली आहे त्याचं भूसंपादन त्या व्यक्तींना भेटलेलं आहे, जी किंमत जी आहे ती. आणि सरकार असा अन्याय करणार नाही की चुकीचा दर दिलेला जाईल. आता पुरंदर एअरपोर्टचं बी आहे, त्या संदर्भात बी योग्य जे रेट आहे त्या हिशोबाने केलेला आहे. सो हा जो विषय हा डे टू डे प्रवासाचा आहे, तर त्यासाठी जे लोकल नागरिक आहेत माझी त्यांना विनंती आहे की आपणच तो 12 रुपये पर डेचा तो पास घेणे, ज्या करून मग तुम्ही अनलिमिटेड ट्रिप्स करू शकतो. 25 काय 30 ट्रिप करा. त्याच्या ट्रिपला काय बंधन घालून दिलेले आहेत ना 22-28 दिवस? नाही असं काही नाही. ऐका कसं 12 रुपये सांगितलं पर डे, बरोबर आहे? हा. परंतु ह्याच्यातले काही नागरिक असे की आता ह्याच्या बाजूला जर निवंजे, शिवरी, वाळुंजे ह्या लोकांचं ह्या भागात फारसं काही येणं होत नाही. महिन्यातून एक हार्डली 4 ते 5 वेळा ही लोक जाता येतात, बरोबर की नाही? मग अशा वेळेस तुम्ही आता जर मंथली पास त्या लोकांना दिलात, तो मंथली पास सुद्धा त्या लोकांना तो परवडत नाही. आणि तुम्ही जो भूसंपादनाचा मोबदल्याचा विषय सांगताय, मग लोकांनी शेती एक तर लोकांना द्यायची इच्छा नव्हती, इच्छा नसताना सुद्धा जमिनी दिल्या. आणि जमिनी देऊन जर लोकांना ह्या पद्धतीने जर ते पैसे परत शासनाला द्यावे लागत असतील तर तो उपयोग नाही ना काय. हा जो भूमी संपादनचा विषय आहे ऍक्च्युअली वेगळ्या डिपार्टमेंट कॉन्ट्रॅक्टर तुम्ही जो मुद्दा सांगितला ना, ते 7 ग्रामपंचायतनी जर नजीकच्या आपल्या NHI आणि आपल्या सर्व विभागांची पत्रव्यवहार केलेले आहेत. 7 ग्रामपंचायतला NHI अजून उत्तर नाहीये. मग आपण त्याच्या अगोदरच म्हणजे NHI उत्तर देण्याच्या अगोदरच आपण टोल वसुली कशी ह्या 7 गावाकडून करू शकता? आता तिथं जे सेट सिस्टम प्रोटोकॉल आहे त्यात कसं आहे, फक्त 7 गावं नाही, हा तर खूप मोठा पालखी मार्ग आहे प्लस हा नॅशनल हायवे. मी 7 गावांसाठी विचारलं. अरे तालुक्यातील हे आता बाजूची जी गाव आहेत ना, 7 बरीचशी गाव आहेत स्मूथली तुम्ही गेरेपुत्रे. तुमच्या जो प्रश्नाचं उत्तर द्यायला जाईल ना, तर जी लोक जी फक्त ज्यांची 4 ते 5 ट्रिप आहेत महिन्याला, म्हणजे आपले 12 महिन्याचे झाले 60 ट्रिप, त्यांच्यासाठी अॅन्युअल पास हे सगळ्यात बेस्ट आहे. तुम्हाला वर्षात 200 ट्रिप भेटतात आणि तसे तुम्हाला फक्त 15 रुपये लागते. हा लोकांनी जर भूसंपादनाचे पैसे घेतले इच्छा नसताना जमिनी दिले, आज ह्या लोकांनी पास का फाडावं हा शासनाचा वाद आहे. तुम्ही शासनाचं सांगितलं जरा रस्ता तुमच्यासाठी करतो म्हणून जमीन द्या, तुम्हाला इथे वापरायला रस्ता मिळेल. आता त्या वापरायला म्हणजे शासनाला माहिती द्यायची नाही, इकडनं वसूल तुमचा करायचं. प्रश्न एकदम योग्य आहे, पण ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी योग्य व्यक्ती नाही. नाही, नाही, बरोबर आहे. बरोबर. तुमचं म्हणणं बरोबर आहे. बरोबर. मी कारण की तुम्ही कधी बोलला ना, त्याच्या संदर्भात एक प्रश्न आहे. तुम्ही काय हा. म्हणला देशाचा विकास करताना हा, आपल्याला पैसे द्यावे लागतात, बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा. वाहनांसाठी द्यावे लागतात. आम्ही टॅक्स भरला कधी गाडी घेतली त्यावेळेस टॅक्स भरला, पेट्रोल घेतोय त्यावेळेस टॅक्स भरतोय. आता हा टॅक्स का परत भरायचा? किती वेळा पैसे घालणार तुम्ही? शासनाचा तुम्ही जो मुद्दा मांडला होता, तुम्ही शासनाचा सपोर्ट केला होता, आता त्याचं उत्तर द्यावं. नाही, प्रत्येक कसं आहे ना, जेव्हा पण टॅक्सेशन रिफॉर्मेशन येतात त्यात प्रत्येक पॅरामीटर अंडर सर्टन गाईडलाईन्स असतात. हा जो आहे हा मॉलचा टॅक्स झाला, तुम्ही जो तो भरताय तो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा टॅक्स झाला. त्याला पण रोड टॅक्स भरले मी, रोड टॅक्स भरले. तुम्ही गाडी घेतली त्यावेळेस सुद्धा तुम्ही रोड टॅक्स भरले. हो, मी सुद्धा रोड टॅक्स भरला. तुम्ही 100% चुकीचं नका सांग. त्या गाडीच्या खरेदी केल्यावरती मला तिला रस्त्यावर वागणूक करायला तो टॅक्स भरलेला आहे मी, बरोबर? वागणूक तो करायला 20 ते 22 रस्त्यावर वापरायचा, रस्त्यावर जो आणि हा तुम्ही वापरतो रस्त्याचा त्याच्याबद्दल मी वापर टॅक्स भरलेला जो आहे तो आहे. आणि वरनं बी रोड पेट्रोल वापरतो, त्यावेळेस पण टॅक्स भरलेला आहे. तुम्ही हेच त्याच्यात आहे ना सर, ऐका ना,
एक स्मूथली आमचं पण स्पष्ट म्हणणं आहे की टोल नाका व्यवस्थित चालला पाहिजे, टोल नाक्यावरती वाद नाही झाले पाहिजे, प्रत्येक निर्विघ्नपणे पार पाडला पाहिजे. तुम्ही कुठेतरी एक सकारात्मक ज्या पद्धतीने नसापूर टोल नाक्यावरती स्थानिकांना आधार कार्ड दाखवल्यानंतर सगळ्या स्थानिकांना सोडलं जातं, त्या पद्धतीने स्मूथली तुम्ही निर्णय घ्यावा, स्थानिकांच्यासाठी हा निर्णय घ्यावा. बाहेरचे आता आम्ही जर बॉम्बे हायवेला जातो, आम्ही कोल्हापूरला जातो, बरोबर की नाही, आम्ही नातेपुतेला जातो, ह्याच हायवेचा हा, त्या ठिकाणी आम्ही हक्क दाखवू शकत नाही ना, त्या ठिकाणी आम्ही ऑटोमॅटिक टोल फाडतो. पण आज हिथं का मागतात, प्रत्येक शेतकरी इथं का मागतो, तर त्याला त्याचा स्वतःचा हक्क वाटतो. इतर ठिकाणी दाखवतो का हक्क नाही, आता नसरापूरला दाखवतो का हक्क आम्ही नाही का, तर तिथं आपण त्यातले लाभ क्षेत्रातले आपण नाहीये. आम्ही सगळेजण जर इथं लाभ क्षेत्रातले जर असतील काय, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ते एजन्सीनी, नसरापूरच्या बाबतीत सुद्धा त्या एजन्सीनी तो निर्णय घेतलाय. तुम्ही जर म्हणतात हा नॅशनल हायवेचा निर्णय, तर नॅशनल हायवेच्या निर्णयामध्ये तुम्ही सांगताय तेच आहे, हे मान्य. पण आपल्याला जर स्मूथली पुढे चालायचं असेल, आपल्याला जर निर्विघ्नपणे जर पुढे चालायचं असेल, तर तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल, असं आमची सगळ्यांची विनंती तुम्हाला. आज आम्ही तुमच्या बाबतीत कव्हर करतोय. मी तुमच्या निर्णयाशी 100% सहमत आहे. जर माझ्याकडे ऍज एजन्सी जर इतके अधिकार असले असते ना, तर ते आपण लोकलला तेवढं ते हे पण केलं असतं. पण मी जे कॉन्ट्रॅक्च्युअल बाइंडिंग मध्ये आहे नॅशनल हायवे सोबत, त्यामुळे मी पण नॅशनल हायवे सोबत बदला करण्यात त्यांनी दिलेले नियम मला पालन करणे स्तरावरती निर्णय घेतला पाहिजे. आज आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्टरने निर्णय घेतला होता, त्या पद्धतीत तुम्ही पण तो निर्णय घेतला. आता मला त्यांच्या त्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांना टर्मिनेट केलेलं आहे. मी नाही म्हणत की ते पास किंवा लोकांना सोडण्याबद्दल, त्यांची जी मॅनपॉवरची चालवायची सिस्टम, मी बघा मी त्यांच्याबद्दल काहीच उत्तर देणार. यापूर्वी जे तुमची एजन्सी होती त्या एजन्सीला आणि नॅशनल हायवेला मी पत्रव्यवहार केलेले, ते पत्रव्यवहाराचं अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही. NHI आम्हाला बैठक लावतो असं सांगितलं होतं स्थानिक पासधारकांच्या संदर्भामध्ये. त्याचं जर उत्तर अजूनपर्यंत किंवा त्यांनी बैठकच NHI लावली नाही, तोपर्यंत सवलत द्यायला सांगितली होती. ती सवलत तुम्ही फॉलो करणार आहेत का? आम्हाला आमच्या एजन्सी टुवर्ड्स परत एकदा पत्र व्यवहार करा आणि आम्ही ते योग्य जागेवरती पत्र पोहोचवतील आणि आम्ही त्याच्यावरती त्याला रिस्पॉन्स देऊ, ते आमची जबाबदारी राहिली. म्हणजे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा पत्र व्यवहार करावं लागेल आमच्या सगळ्या. आता ती जुनी एजन्सी होती ती निघून गेली, त्यांना टर्मिनेट केलं किंवा वॉटेवर जे झाले ते. पण कारण याच्या संदर्भात बैठका झालेल्या, सासूर तहसीलदारांच्या समोर बैठका झालेल्या, तहसीलदारांच्या सोबत बैठका झालेल्या पूर्वीच्या एजन्सी सोबत. आता त्याच पद्धतीने जर परत उद्या आंदोलन वगैरे झाली तर तुम्हाला परत निवेदन येणार आणि परत तुम्ही फॉरवर्ड करणार, मग तुम्ही टोलला सवलत देणार. आपल्याला परत ती सिस्टम प्रोटोकॉल आता काय होईल, त्याचे नॅशनल हायवेचे जे ते ब्लूमचे जे अधिकारी आहेत सगळे, याच्यावरती जे कंट्रोल ज्यांचं जेजुरीमध्ये ऑफिस आहे, ते सगळे मंडळी याच्याशी आहेत. वास्तविक आता नॅशनल हायवेचा अधिक प्रतिनिधी सुद्धा आहे, प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित राहणं गरजेचं होतं. तर त्यांना हे सगळ्या गोष्टी कारण की मागच्या 1-2 आठवड्यात हे वातावरण काफी म्हणजे बरंच काही ह्यांनी इकडे चिघळत केलेलं आहे, कारण की नागरिकांपर्यंत बरोबर माहितीच पोहोचत नाही. आज आता आम्ही काय करतोय, आता स्थानिक कामगार आहे त्यांचं काय करणार आहेत आपण? स्थानिक कामगार आम्ही बिलकुल इथं ठेवणार आहेत. आम्ही योग्यपणे आमच्या पद्धतीने आमची इन हाऊस HR टीम आहे, आम्ही त्यांची फिल्टरिंग आणि रेक्टिफिकेशन चालू केलेलं आहे. आम्ही जितके जास्त स्थानिक लोक ठेवू शकतो तितके आम्ही ठेवणार आहेत. आज मला सकाळी प्लाझा चालू करायचा होता, म्हणून माझी जितके वर्कफोर्स होती मी सगळी आणलेली आहे. पण तब्बल या 1 ते 2 आठवड्यात तसे 8 महिला आम्ही आता 8 वाजताच्या शिफ्टला चालू केलेल्या आहेत. पण बाकी जसे आपल्या 8 महिला जुन्याच आहेत का, म्हणजे अगोदर काम करत होते ते आहेत? 8 महिला ह्या आधी काम करत होते का ह्याची कल्पना नाही मला, पण हे आम्ही सकाळी 8 पासून ठेवलेत हे आहेत. आणि काय आमचे जे सगळे प्रोटोकॉल आहेत त्या हिशोबाने ते सगळ्या पॅरामीटर्स मध्ये बसतात, त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे सगळं व्यवस्थित आहे. हे सगळे फॅक्टर बघूनच आम्ही त्यांना इथे तुम्ही जे आता नवीन काही काम करणार त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन घेणार आहेत का? पोलीस व्हेरिफिकेशन 100% घेणार. कारण मागील काळात जे कामगार होते ते पूर्ण गुंड प्रवृत्तीचे होते असा आरोप हे अजिबात तुम्हाला आमच्याकडे दिसणार नाही. मला वैयक्तिक ह्या वृत्तीचे लोक किंवा ह्या वृत्तीचे कामगारगिरी पटत नाही. इथे सुद्धा जर जे आपले नागरिक आहेत त्यांना सुद्धा आम्हाला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा आम्ही करू. बट हे तुमच्या मतामधून हे पण सांगतोय की एखादी जर व्यक्ती ज्याला इथे टोलवर येऊन काहीतरी चुकीचा करायचा प्रयत्न आहे हे अजिबात सहन केलेला जाणार नाही. आदरणीय SP संदीप गेल साहेबांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे. त्यांनी आम्हाला प्रशासनाकडनं फुल सपोर्ट दिलेला आहे आणि जो काही लॉ अँड ऑर्डरला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करेल त्याच्यावरती कडक ते कडक कारवाई केली जाईल.
कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार कारवाई असणार. करणं हा पार्ट वेगळा आला आणि त्याच्यावरती हात उचलणं हा पार्ट वेगळा आला. माझ्याकडनं मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, मी जे 40 प्लाझा माझ्या प्लाझावरचा एकही कर्मचारी माझ्या कुठल्याही युजर जी माझी गाडी येते त्याच्यावरती हात उचलला गेला नाहीये. ह्या प्लाझावरती पण तुम्हाला असं होईल माझा माणूस मार खाईल, पण माझा माणूस कधी कोणावरती हात उचलणार नाही. त्यासाठीच मी म्हणलं की आम्ही जेव्हा पण हायरिंग करतो, माझ्याकडे टोटल 1400चा वर्कफोर्स आहे आज सगळ्या माझ्या प्लाझाला मिळून. त्यामुळेच आम्ही जेव्हा हायरिंग करतो एक सेट प्रोटोकॉल आहे, माझी अख्खी डेजिग्नेटेड टीम आहे, एक स्ट्रक्चर आहे. त्या प्रकारे आम्ही सगळे कागदपत्र व्हेरीफाय करून पोलीस व्हेरिफिकेशन व्यवस्थित आहे का, त्या माणसाचं एटिकेट व्यवस्थित आहे, त्याची केस दाढी व्यवस्थित आहे का, तो युनिफॉर्म मध्ये आहे का, आम्ही बारीक ते बारीक गोष्टींवरती लक्ष असतं आमचं. त्यामुळे माझं जी इथे जी माझी यंत्रणा असेल ते असं काही जे गुंडावृत्तीचं किंवा काय असं आहे हे असं माझ्या कार्यकाळातही होणार नाही. जे 2 जून 2 जुलै 2 ऑगस्ट 2 सप्टेंबर पर्यंत तरी हे असं काही होणार नाही. 2 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे आपल्याला. आता हे काय झालं, NHAI 1 वर्षाचं टेंडर काढत असतं, पण ते जुनं टर्मिनेट झाल्यामुळे 3 महिन्याचं इंटरम टेंडर निघतं आणि 3 महिन्यानंतर परत एकदा नवीन टेंडर निघतं. टेंडर वर्ष मला IBM ला एक हे